ज्या नोटावर गांधींचा फोटो ती नोट म्हणजे नोट मग असली असो किंवा नकली यांच्याशी आपल्याला काय असा प्रश्न जर केला तर आपल्याला वाटेल हा पागल आहे किंवा नोटांची तस्करी करतो, कारण सर्वांनाच नोटांची किंमत माहित आहे। 2000च्या गुलाबी नोटांची किंमत जास्तच, पण ही गुलाबी नोट तुमच्या हातात नकली आली तर असं केव्हाही होऊ शकते, पण असा प्रकार समाजात घडू नये, आपण मूर्ख बनू नये यासाठी LCB पथक बुलढाणा यांनीही विशेष कार्य केले। सूत्रानुसार घटना अशी आहे, पोलिसांना माहितीनुसार मलकापूर शहरातील वानखडे पेट्रोल पंपाजवळ काही व्यक्ती नकली नोटांची देवाणघेवाण करणार आहेत ही गुप्त माहिती मिळताच LCB चे पोलीस उपनिरीक्षक इम्रान इमानदार यांनी LCB चे पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख, पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश राठोर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप मोरे, पोलीस कॉन्स्टेबल नदीम शेख, चालक भरत राजपूत यांनी सायंकाळी 7च्या सुमारास सापळा रचून आरोपींना जेरबंद करण्यात आले। जेरबंद करण्यात आले असून आरोपींची नावे शेख अमीर सोहेल व शेख कलीम अशी असून दोघेही राहणार बोदवड यांना अटक केली असून त्यांच्याकडे 200च्या 173 नोटा असून 100 रुपयाच्या 50 नकली नोटा असे एकूण 39,600 रुपयांच्या नोटा तर एक दुचाकी आणि 2 मोबाईल जप्त करण्यात आले असून दोघांवर मलकापूर शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू आहे। तसेच अशा घटना समाजात वारंवार घडू नयेत यासाठी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे। विसे न्यूज ब्युरो मलकापूर।